पुढील बातमीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बातमी समोर येते। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात इनसाइड स्टोरी ही समोर आली आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मुंबईमध्ये बैठक झाली होती। शरद पवारांच्या निवासस्थानी 22 डिसेंबरला ही बैठक झाली होती। जयंत पाटलांच्या निवासस्थानी त्यानंतर 23 डिसेंबरला बैठक झाली होती। विलिनीकरण अडचणीचं वाटणाऱ्या नेत्यांनीही या बैठकीत चर्चा केली होती। त्यावेळेस अजित पवारांशी चर्चा करण्यात आली होती अशी ही माहिती समोर येते आहे। तर विलिनीकरणासंदर्भात ही इनसाइड स्टोरी समोर आली आहे। तर विलिनीकरण बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूया। 22 डिसेंबरला शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक झाली होती। 23 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती। 22 डिसेंबरला सिल्वर ओक वरून अजित पवारांना फोन गेला होता। 23 डिसेंबरच्या बैठकीची वेळ आणि तारीख ठरली होती। बैठकीला पवार गटातील 14 नेते हे उपस्थित होते। अजित पवार 10 वाजताच्या सुमारास जयंत पाटलांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादीतून अजित पवार एकटेच नेते उपस्थित होते। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती यावेळेस होती। बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। देशमुख, राजेश टोपे, अशोक पवार या बैठकीला उपस्थित होते। अनिल देशमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेली आहेत। ज्योत्स्ना, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातील इनसाइड स्टोरी ही समोर आलेली आहे, अधिक या संदर्भात माहिती। अगदी बरोबर आहे। 22 तारखेला शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जी आहे ती एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर स्वतः शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून उद्याच्या बैठकीचं म्हणजे 22 तारखेला झालेली बैठक सिल्वर ओकची, नंतर शरद पवारांनी फोन केला अजित पवारांना आणि नंतर 23 तारखेला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी जे आहे ते शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते जयंत पाटील, अजित पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जवळपास 14 नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। ही बैठक इतकी गुप्त होती की सुरक्षा रक्षक बाजूला ठेवून म्हणजे अगदी अजित पवारांचे सुरक्षा रक्षक आणि जे 14 नेते शरद पवार गटाचे उपस्थित होते त्या 14 नेत्यांचे सुद्धा सुरक्षा रक्षक बाजूला ठेवून अजित पवार जे आहेत स्वतः साध्या गणवेशात म्हणजे अजित पवार जनरली कुर्ता आणि पायजामा घालायचे, तर साध्या गणवेशात म्हणजे शर्ट पॅन्ट घालून जे आहेत अजित पवार या बैठकीसाठी पोहोचले होते आणि याची कल्पना अक्षरशः अजित पवार यांच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा नव्हती। जयंत पाटील यांच्या घरी सकाळी 10 वाजता ही बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये स्वतः जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, अशोक पवार आणि त्याचबरोबर इतर जे 14 नेते शरद पवार गटातले आहेत ते सर्वात महत्त्वाचे 14 नेते जे आहेत ते उपस्थित होते आणि त्या व्यतिरिक्त अजित पवार हे एकटेच त्यांच्या पक्षाकडून उपस्थित होते। साध्या गडवेशात हे सारे नेते जे आहेत ते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता ही बैठक झाली होती आणि जवळपास 2 ते 3 तास ही बैठक म्हणजे तासनतास ही बैठकीची चर्चा जी आहे ती झाली होती आणि या बैठकीमध्ये स्वतः अजित पवार जे आहेत त्यांनी 14 नेते जे शरद पवार गटाचे होते त्यातल्या काही नेत्यांना जे विलिनीकरणाची अडचण होती त्या नेत्यांशी सुद्धा जे आहेत ते अजित पवार यांनी समोरासमोर बसून चर्चा केली आणि अजित पवार तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते, पुन्हा तुमच्याकडे मी येतो। आपल्यासोबत राजकीय अभ्यासक प्रवीण पुरोजे जोडलेले आहेत। प्रवीणजी, एकीकडे राष्ट्रवादीचे बडे नेते म्हणतात विलिनीकरणासंदर्भात कोणतीच बैठक झाली नाही किंवा अशी चर्चा सुद्धा सुरू नव्हती, मात्र आता एक या संदर्भातील इनसाइड स्टोरी अधिक माहिती समोर येते की या संदर्भातील बैठका झाल्या होत्या 22-23 तारखेला। नाही, खरं आहे ते 22-23 तारखेला झालेल्या बैठकीच्या संदर्भात मी मधल्या काळामध्ये बोललो पण होतो। कारण महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा झाली, निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायची जेव्हा वेळ आली होती तेव्हा हेवी फॉर्म भरण्याच्या संदर्भात पहिली चर्चा तेव्हा झाली होती आणि या चर्चेच्या द्वारे असं ठरलं होतं की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण जवळपास झाल्याच जमा आहे अशी ती चर्चा होती आणि त्याच्यामुळे जे दोन्ही ठिकाणचे जे उमेदवार असतील त्या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांना एकच चिन्ह द्यायचं, ते म्हणजे घड्याळ, ते घड्याळाच्या चिन्हावर उभे राहतील असं करून सगळ्यात म्हणजे दोन्ही गटातल्या उमेदवारांचे जे काही उमेदवारी अर्ज जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच गटातून भरले गेले होते आणि त्यांचा सगळ्यांचा उमेदवारी अर्ज जो होता तो उमेदवारी अर्ज हा केवळ घड्याळ या चिन्हावरती भरला गेला होता। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की दोन्ही गटांचं विलिनीकरण हे जवळपास झाल्यास जमा होतं, फक्त त्यांना एक शिक्कामोर्तब द्यायचं होतं। दोन्ही पक्षांचे नेते एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन त्याचा निर्णय होईल असं जवळपास झालं होतं आणि
त्यामुळे 22 आणि 23 तारखेच्या बैठकी होत्या त्या शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकला होता आणि जयंत पाटलांच्या निवासस्थानी ज्या बैठकी झाल्या होत्या त्या बैठकांमध्ये जवळ झालं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता दोन अतिशय डोलायमान झाली होती या इलेक्शन मध्ये पण त्याच्यामुळे हे विलिनीकरण या करण्यासाठी दोन्ही गटांची जवळपास सहमती होती. त्यातले काही जे ज्येष्ठ नेते होते जे अजित पवार गटाचे होते त्याच्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर काही नेते जे आहेत छगन भुजबळ प्रवीणजींचा आपल्यापर्यंत आवाज नीट पोहोचत नाही, मात्र मुद्दा पोहोचलेला आहे. प्रवीणजी, आवाज पोहोचत नसल्यामुळे थांबवतोय. धन्यवाद मात्र दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. ज्योत्स्ना यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. ज्योत्स्ना, एकीकडे पवार गटाचे 14 नेते या बैठकीला उपस्थित होते, मात्र राष्ट्रवादीकडून एकही नेता नव्हता. याच्या मागचं काही कारण समजले? अगदी बरोबर आहे, कारण अजित पवार जे आहे ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख होते आणि अजित पवार हा जो निर्णय घेतील हाच सर्व पक्ष त्याच्या पक्षातले जे आहेत ते त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य होता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पवार कुटुंबी आपल्याला माहिती आहे की अनेक सारे जे आहेत ते निवडणुका वगैरे झाल्या, मात्र पवार कुटुंब अभेद्य राहिलं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी दोन्ही पक्षाबाबतचा निर्णय जो आहे तो अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतरच घेता येत होता. आणि त्याचमुळे अजित पवार जे आहेत त्यांना पक्षाच्या इतर नेत्यांना कल्पना देण्याच्या ऐवजी त्यांना जे शरद पवार गटाचे ज्या नेत्यांना विलिनीकरणाची अडचण आहे त्या नेत्यांशी अजित पवारांना स्वतः बोलायचं होतं. आणि त्याचमुळे, कारण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी जरी एकत्र असली, पवार कुटुंबीय जरी एकत्र असलं तरी सुद्धा अनेक नेत्यांना जे आहेत ते राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांना समोरासमोर अडचण होती. समोरासमोर त्यांचे काही पक्ष म्हणून त्यांच्यामध्ये इतकी एकी नव्हती. मात्र पवार कुटुंबीय अबद्ध असल्यामुळे या संपूर्ण राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची असो किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची असो याचा निर्णय जे आहे ते शरद पवार यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातच घेण्यात येणार होता. आणि त्याचमुळे ज्या शरद पवार गटाच्या नेत्यांना विलिनीकरणाची अडचण होती त्यांच्याशी अजित पवार यांना स्वतः समोरासमोर बोलायचं होतं. आणि त्याच करता अजित पवार जे आहेत ते एकटे या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यांनी 14 नेते जे उपस्थित होते शरद पवारांचे त्या 14च्या 14 नेत्यांशी अजित पवार यांनी समोरासमोर बोलून त्यांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचमुळे या बैठकीसाठी जे आहेत अजित पवार एकटेच पोहोचले होते.